नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नये. पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळावं. कोणी आपलं वाईट करतोय हे त्याचं कर्म. आपण कोणाचं वाईट करणार नाही हा आपला धर्म. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे. तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे. समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन. जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणं योग्य. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जातं, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातं, कोणी वापर करून जातं, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातं. एकदा देवाच्या पायात पडलेली फुले देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली, तुम्ही असे कोणतं पुण्य केलं आहे की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली, त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. माझ्याच वाट्याला का? पण असं कधीच नसतं. जन्माला आलो आहोत तर मृत्यूपर्यंत सर्वच सुख दुःखांचं वर्तुळ पूर्ण करायचं आहे. माणूस कोणाला म्हणावं तर स्वतःच्या व्यथेवर दुःखावर मोहित होऊन जाण्याचं सामर्थ्य ज्या प्राण्याजवळ असतं त्यालाच माणूस म्हणतात. आपल्याला बराच वेळ लागतो स्वतःपर्यंत पोहोचायला. सगळ्यात खडतर प्रवास हाच आहे. शब्दांच्या विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारे लोक जास्त महत्त्वाचे असतात. आयुष्य कोणाच्या सहवासात येतं त्यावर त्याचा सुगंध ठरत असतो. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते. चुकीची संगत कोळशासारखी असते. गरम असला तरी हात भाजतो आणि थंड असला की हात काळा करतो. सगळं काही विकत घेता येतं, पण कोणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. विज्ञान आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. विज्ञानाला अध्यात्मापासून दूर करता येत नाही. वेद आणि पुराणं यामध्ये सुद्धा विज्ञान आहे. पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकतं, पण संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. यासाठी योग्य माणसांबरोबर असणं गरजेचं असतं. मरणाला रडवणारे हजार भेटतील, पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही भेटणार नाही. स्वतःचा पराभव जेव्हा स्वतःलाही मान्य करावासा वाटत नाही, तेव्हा डोळ्यातून येणारे पाणी पापणीच्या काठावरून आत जिरवायचं असतं. काहीच नसलेल्या माणसाकडे असलेल्या व्यक्तीचा सहवास खूप महत्त्वाचा असतो. मोठं झाल्यावर कळालं, खेळणी महाग नसतात, बालपण महाग असतं. तुम्हाला आयुष्यात नेहमी हसण्याचं कारण मिळणार नाही, पण तुमचं स्मित इतरांच्या हसण्याचं कारण नक्कीच बनलं पाहिजे. आज ते स्वतःच अनभिज्ञ आहेत, जे कधी दुसऱ्याची खयाली खुशाली सांगत आहेत. म्हणून कधीच आपलं पद किंवा आपल्या सद्य परिस्थितीवर गर्व करू नका. काळ बदलतो. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणं म्हणजेच खरं सुख. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान्नही नकोसं होतं. तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपली संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महाग बनवते, पण माणुसकी आणि नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनवते. माणुसकी ही एक अशी जादू आहे जी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केली तर कळते. आयुष्यात कधी एखाद्या वाईट दिवसाशी सामना झाला तर इतकं धैर्य नक्की ठेवा की दिवस वाईट होता, आयुष्य नाही. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. प्रत्येक पडण्यानंतर उभं राहणं शिकतो. जो काळाच्या वादळांना हसत सामोरा जातो तोच काळालाही वाकवतो. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारे श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते यशस्वी होतात. प्रेम आणि आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणं हे आपल्याच सुस्वभावाची अनमोल अशी परतफेड असते. आयुष्यात कधी एखाद्या वाईट दिवसाशी सामना झाला तर इतकं धैर्य नक्की ठेवा की दिवस वाईट होता, आयुष्य नाही. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. जसा ऊन सावलीचा खेळ असतो तसाच सुख दुःखांचाही खेळ असतो. एकच आयुष्य आहे. मेल्यावर काय होतं माहीत नाही. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होतं. जिवंत असल्यावर तरी मेल्यासारखं जगू नका. आयुष्यातला प्रत्येक क्षण जगून घ्या. गेल्यानंतर फक्त आठवणीशिवाय काहीही शिल्लक राहत नाही.
तेव्हा दिलेलं आयुष्य आनंदाने घालवण्याचा नक्की प्रयत्न करा. माणूस आनंदामागे धावत नाही तर आनंदाच्या संकल्पनेमागे धावतो. विशिष्ट प्रकारेच आनंद मिळवायला हवा हा अट्टहासच खरं तर दुःखाचं कारण बनतो. तेव्हा कोणत्याही गोष्टीचा अट्टहास न ठेवता आहे ह्या परिस्थितीमध्ये सुखी राहून पुढं चला. मन कायम स्वच्छ असावं. कोणाबद्दलही मनात जास्त वेळ राग, द्वेष, ईर्ष्या राहिली की आपोआपच विचारांची दिशा आणि गती बिघडते. आणि ती बिघडली की आपलं मानसिक स्वास्थ्यही बिघडून जातं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो. तरच त्या सांगणाऱ्या गोष्टीला किंमत राहते, अन्यथा त्याची किंमत शून्य होते. म्हणून ऐकणाराही तेवढ्याच ताकदीचा पाहिजे. चांगलं करूनही जर काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जगात जरूर मोठे व्हा, पण माणुसकी जपा. कारण मानवता हाच खरा धर्म आहे. परिस्थिती कितीही अवघड असो, जो आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे उभा राहतो तोच टिकतो. तेव्हा कोणत्याही गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरे जा. प्रत्येकाला खोटी बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण निसर्गाचा नियमच आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब औषधाचं काम करतं. निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जाते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारं या जगात कुणीच भेटत नाही. जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही. काही चुकलं म्हणून टाईम प्लीज कोणाकडे मागता येत नाही. आपल्यावर ओढवलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीला मात्र आपल्यालाच सामोरं जावं लागतं हे मात्र कधीच विसरून चालणार नाही. जगामध्ये माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते. परंतु जिथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही. रोज कितीही चांगले शब्द वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काहीही फायदा नाही. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. कृती नाही तर तुमच्या ज्ञानाला काहीही अर्थ राहत नाही. कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारात असतात, शरीरात नाही. आणि गंगा शरीर शुद्ध करते, विचार नाही. दुसऱ्याला धोका देणं, फसवणं सोपं असतं, पण तीच वेळ स्वतःवर आल्यावर कळतं धोका, फसवणूक आणि दुसऱ्याचं मन म्हणजे काय असतं ते. तेव्हा एखाद्याचा विश्वासघात करताना विचारपूर्वक करा, कारण तीच वेळ काही दिवसानंतर तुमच्यावर नक्कीच येणार असते. तेव्हा हा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.